विभूतीचे उद्गार चित्रमंडलीना ऐका शंकर शोभे उमा वेळवाला जय देव जय जय श्री एक कुडकुडती थंडी लागते आहे आणि पालखी निघाली. सायमाई सकाळ झालेली आहे आणि कसाऱ्याकाठ फक्त 4 किलोमीटर राहिला आहे आणि मी इथे थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो आणि आपले रोहन भाऊ भेटले शंकरनगरवाले. त्यांची ही पहिली पदयात्रा आहे. 3.5 किलोमीटर चालल्याच्या नंतर दुपारच्या स्पॉटला पोहोचलो कसं तरी आणि सर्व साई भक्त विश्रांती करत होते. त्यांना लय दमले ते बिचारे. फटाक करून फ्रेश झालो मी. मस्त मला भारी वाटलं, थोडं रिफ्रेश वाटलं. नंतर मी जेवणासाठी आलो, बघतो लई मोठी लाईन होती. मग फटाक असं तसा घेतलं जेवण. डालवात होता आज. जेवण फटाकशी तुरंत निघालो मी कसाऱ्याकाठच्या दिशेने. आणि गौरवचा आवाज का नाही येत असेल तुम्हाला विचार पडला असेल, कारण की गौरवचा आवाज बसला आहे म्हणून मी तिची मैत्रीण गौरवच्या मिनी ब्लॉगचा व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि सोन्याबाईचा विषय काय आता सांगू न शकत, कारण की तुम्हाला गौरवनेच सांगितलं असेल. आणि ते बरीच मंडळी बसलेली, ते मंदिर होतं कसाऱ्याकाठच्या खाली, कारण की नवीन मंडळी होती. त्यांना इन्स्ट्रक्शन सांगत सोबत राहा, कारण की रात्रीचा स्पॉट इथून लय लांब आहे आणि आपल्याला कसाऱ्याकाठ लवकरच चढायचं आणि संध्याकाळची वेळ झाली 4:30 झाले आहे. आणि घाटून देवीला आपल्याला थांबायचं, तिथं आरती होणार, तिच्यानंतर मग स्पॉटला आपण जाणार आहे. मग सोबत राहावं ह्याचं इन्स्ट्रक्शन ते देत होते सगळ्यांना. थोड्याच मिनिटांनी कसाऱ्याकाठ चढायला सुरुवात झाली आणि हे लोकांची इथे भूक लागली आणि भाई पाणी पण नव्हता म्हणून काय करणार. चाली सबले पडतो ना बोलवे ताई साई वादता पडलो सवारी पेजो भक्ता लागे पावसलो नाही. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर जय दादर. फायनली आलो रात्रीच्या स्पॉटवरती झोपण्यासाठी आणि बघतो ह्याची मजा चालू होती बॉयज लोकांची. ह्याला बोलता असली गली गँग 2 तास लागली याला. आणि बाकीची मंडळी मस्त जेवत होती आणि कोण झोपलं होतं आणि कोण झोपायची तयारी चालू होती आणि बाकीची मंडळी जेवणासाठी आली. मी जेवणासाठी आलो बघतो काय एकमेकांबरोबर ते गप्पा मारत जेवत होते. आजचं जेवण होतं छोले आणि मला तोंडात पाणी आलं. मी पण घेतलं एक बाईट आणि खाल्ला. आपली गँग जेवण आता झालीये, फक्त थोडासा निघायला राहिलाय. आता ते खाणार आणि फटाफट आपली प्लेट धुणार. मी नाही रे बाबा, त्याला चांगले गरम आणि चांगली बायको पाहिजे, त्यामुळे तो प्लेट धुणार. सायराम मस्त हॉलमध्ये येऊन झोपले, कारण की बाहेर थंडी लागते. चला तर मित्रांनो, आज कसाऱ्याकाठ पार झाला आणि उद्या गोटीगाव जायचं आणि आजचा मिनी व्लॉग इथे एंड करू. उद्या भेटू आपण.